2 फरवरीमध्ये शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनात नुकताच एक महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरुवात आणि मार्च महिन्यामध्ये 2 टप्पे देण्यात आलेले होते। त्या टप्प्याअंतर्गत आपल्याला प्रत्येक या कार्यक्रमाची एक प्रचार आणि प्रसिद्धी करणे आणि ग्रामीण भागातील लोकांना ज्या शासनाच्या महत्त्वाच्या सुविधा आहेत ज्या त्यांनी कधी घेतले नाही, जे गोरगरीब लोक आहेत ते तहसील कार्यालयापर्यंत येऊ शकत नाही, त्याच्यामुळे गावागावात जाऊन या कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करून त्या लाभार्थ्यांचे कामं त्याच ठिकाणी करणे हा शासनाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि हा एक चांगला उद्देश आहे। या अंतर्गत आज आम्ही रत्नारा येथे या छोट्याखानी कार्यक्रमामध्ये लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत आम्ही लाभार्थ्याकडून जे काही अर्ज घेतले आणि त्याच्यामध्ये या ठिकाणीच आम्ही लाभार्थ्यांना बयान, त्यांचा अर्ज आणि सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आम्ही त्यांना उपलब्ध करून त्यांचे अर्ज या ठिकाणी आम्ही मंजूर केलो। या ठिकाणी काही अर्जदाराचे क्षेत्रदुरुस्तीचे प्रकरणसुद्धा आले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना भूमी अभिलेख विभागाकडून क्षेत्रदुरुस्ती करता जे डॉक्युमेंट्स लागते त्याबाबत त्यांना सूचना दिल्या आणि त्यांना त्या ठिकाणी दुरुस्ती करता जाऊन अर्ज दुरुस्ती करता आपले क्षेत्र दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या। या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये संजय गांधीचा नुकताच एक अर्ज आलेला आहे आणि हे जे पात्र लाभार्थी आहेत ते तहसीलपर्यंत न जाता हे याच ठिकाणी आम्ही त्यांना अर्ज आणि मंजूर केलो आहोत आणि येत्या 20 तारखेला कुडवा टीबीटोली ग्राउंडला आम्ही त्यांना आवाहन केलो की त्या ठिकाणी आम्ही योजना मंजूर केल्याचे आपले प्रमाणपत्र त्या ठिकाणी यावे आणि घेऊन जावे आणि सर्वसाधारण जो लोकांचा न होणारा काम होता तर या छत्रपती शिवाजी महाराज या अभियानाअंतर्गत टप्पा क्रमांक 1च्या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही गावोगावी व्हिजिट देऊन सर्वांचे कामं व्यवस्थित हाताळण्याचा आम्ही महसूल विभागातर्फे माननीय उपविभागीय अधिकारी गोंदिया, माननीय तहसीलदार शमशेरजी पठाण सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही गावागावामध्ये प्रचार प्रसिद्धी करून आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या करणार असा या ठिकाणी मी सांगू इच्छितो।